गुड मॉर्निंग. आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. आणि आजकाल रोज सकाळची सुरुवात अशीच काहीशी होत असते. मस्त धोधो पाऊस असते, रात्रभर एवढा पाऊस येऊन गेला आहे आणि सकाळीसुद्धा एवढा पाऊस येतो आहे. मला खरंच त्या लोकांची दया येते जी सकाळी ऑफिस स्कूल्सला जातात, पण त्यांच्या इकडे काही ऑप्शन नाही आहे, त्यांना जावंच लागणार आहे. आणि मी इथे आहे. आता मला करायचं आहे ब्रेकफास्ट बनवायचं आहे. म्हटलं चला, मस्त वेदर झालं आहे. वेदर तर आजकाल रोज खूप छान होतं आहे. आणि आमचं महाबळेश्वरचा प्लॅन तर मला ऑलमोस्ट कॅन्सल करावंसं वाटत आहे, कारण घरातच एवढा पाऊस आहे, तर तिकडे किती पाऊस असेल आणि एवढ्या पावसात मी अवियूला घेऊन कुठे फिरायला जाणार आहे. सो बेटर वे, लेट्स सी काय होतं पुढे. आणि चला आता मस्त कॉफी एन्जॉय करते या पावसाबरोबर आणि त्यानंतर तुमच्याशी भेटते. इथे छान सकाळी सकाळी कॉफी बनवायला घेतली आहे, कारण बाहेरचं वेदर खूप छान आहे. कृषिका आल्यापासून मोस्ट ऑफ टाईम मी आणि ती सोबत चहाच घेत असते. कोणी सोबत असलं ना तर मला चहा प्यायला खूप छान वाटते. पण आता ती झोपली होती आणि तिला झोपून उठायलाही वेळ होता, कारण मी आज ऑलमोस्ट 6:30 वाजताच झोपून उठली होती, कारण मला बरेच कामं होते एडिटिंगचे वगैरे. म्हणून म्हटलं चला छान अशी कॉफी बनवून पिते थोड्या वेळ. थोड्या बाल्कनीमध्ये पण बसते निवांत. छान वाटते स्वतःबरोबर असं कधीतरी टाईम स्पेंड करायला. पुण्यात खूप पाऊस आहे आणि खरं तर याची गरजही आपल्या सगळ्यांनाच होती, पण तो आता अति होतो आहे. म्हणजे 3-4 दिवसापासून ना कंटिन्यू पाऊस सुरू आहे. उचल, काय झालं? उचल ना तर वर. नाही होत आहे, ट्राय कर एकदा. कम ऑन कम ऑन, उचल उचल. होईल होईल, प्रयत्न कर. ये बा, जमलं रे जमलं. कुठे गेला अवयू? कुठे गेला कुठे गेला कुठे गेला? अरे अवयू कुठे? अरे उचल उचल उचल, एकदा उचल. कमॉन कमॉन. नाही होते का बाळा? जाऊ दे, सोडून दे सोडून दे सोडून दे. अले जमलेले जमलेले. अले बापले, हेवी आहे ना बाळा, असू दे. असू दे, मला असं नाही करू. सर उशीर होते अवयव, मला आंघोळीला करायचंय, पूजा करायची आहे बाळा. अरे नको 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 नको, ठीक आहे. हो मावशी चॉकलेट दे रे. आला चल, चॉकलेट दे जा. मला इथे बेडरूम आवरायचं होतं, पण अव्यूला माहिती आहे की आई इकडे जात्या म्हणजे काहीतरी करेल, तिकडे जात्या म्हणजे काहीतरी करेल, आणि मग त्याला माझ्याबरोबर खेळायला तसंही खूप आवडते. आणि म्हणून तो कंटिन्यू माझ्या पुढे मागे असतो. बघा, आताही मला ब्लँकेट इथे सगळं आवरून ठेवायचं होतं, पण कंटिन्यू त्याचं चाललं होतं की मला दे आई खेळायला, आणि कसं बसं त्याला चॉकलेटचा लालच दाखवून मग तिकडे पाठवण्यात आलं. सो इथे मी छान आंघोळ वगैरे करू तयार आहे. आणि सडनली आमच्याकडला सिलेंडर गेला आणि सकाळ इतकी छान सुरू झाली होती, पण जेव्हापर्यंत ती दुपार होत गेली ना तेव्हापर्यंत सगळं विस्कटलं. गॅस संपला. त्यानंतर अव्यू बरोबर भरपूर चिडचिड सुरू होती, कारण तो खूप क्रँकी मूडमध्ये होता. त्याचबरोबर माझ्या फोन मला सपोर्ट अजिबात करत नाही आहे, कारण कंटिन्यू ते स्ट्रिप्स येत आहे ग्रीन कलरचे. काही एडिटिंग करायला बसलं की 2 मिनटं पण चालत नाही, सडनली तसं व्हायला लागलं होतं. आणि खूप कठीण तो दिवस गेला असं म्हणायला काही हरकत नाही आहे. पण ठीक आहे, कधी कधी अशा छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात. पण त्यावेळेस जेव्हा आपली ती म्हणजे स्टेबिलिटी नसते, फ्रस्ट्रेशन होते. असंच माझ्या बरोबर पण होत होतं त्या दिवशी. तो दिवस गेला कसा बसा, छान गेला. त्यानंतर तुम्हाला सांगायचं राहिलं की फोनचं मी जो स्क्रीन गार्ड आहे ना, त्याची जी डिस्प्ले आहे ती चेंज करून आणलं. त्यांनी पण चांगलेच चार्ज केले, पण माझ्याकडे ऑप्शन नव्हतं, तर मला ते करणं गरजेचं होतं. प्रीतमचं मत आहे की चल मी तुला नवीन फोन घेऊन देते, पण मला सध्या नको आहे. मला 1 वर्ष तरी हा फोन कसा बसा चालवायचा आहे, कारण आता फक्त 1च वर्ष घेतलाय हा फोन मी. आणि स्टोरेजचा थोडाफार इश्यू आहे या फोनमध्ये, पण ठीक आहे, कसं बसं चालतोय तो, माझे कामं होत आहे व्यवस्थित. सो मी म्हटलं नाही, मला चालू दे, वाटेन तर मी याचा डिस्प्ले चेंज करून घेते. ते करून आणलं. त्यानंतर आम्ही त्या दिवशी डीमार्टला गेलो. डीमार्टमधून थोड्याफार गोष्टी घ्यायच्या होत्या मोठ्यावाल्या, म्हणजे आपल्याला जसं लायझॉल वगैरे लागतं घरात क्लिनिंगसाठी, त्या सगळ्या गोष्टी मी डीमार्टमधून मोठ्या आणते, म्हणजे ते 2 महिने 3 महिने आरामात चालतात.
सो ते आणायला गेलो. डायपर्स पण संपले होते अवीचे, सो ते सगळं आणलं. आणि त्यानंतर ना दुसऱ्या दिवशी आम्ही छान अशी बिर्याणी बनवली होती. त्याची रेसिपी शूट करायची खूप इच्छा होती, पण मी तुम्हाला जसं सांगितलं की माझ्या फोनचा डिस्प्लेचा इश्यू होता आणि त्या दिवशी मला 8 वाजता त्यांनी संध्याकाळी बोलावलं होतं मोबाईल घेण्यासाठी, म्हणजे सुधरून रेडी आहे. पण जेव्हा मी तो हातात घेतला ना, फोन घेऊन आली मी 8 वाजता, त्याच्या आधी आम्ही ऑलरेडी बिर्याणी बनवली होती. सो त्या दिवशी ना तो म्हणजे त्याचा आता जो डिस्प्ले आहे माझा तो असं व्यवस्थित, पहिले कसं क्लीन दिसत होतं तसं दिसत नाही आहे. पण ते बोलले की कॅमेराचं बॅक आहे फ्रंट एंड तो व्यवस्थित चालेल, पण तुम्हाला जे दिसणार आहे ते व्यवस्थित नाही दिसणार. आणि मी सुद्धा 1-2 करून बघितलं, तसे व्हिडिओज करून बघितले, टाकले प्रायव्हेटमध्ये. आणि मग प्रीतमला, कृषिकाला म्हटलं तुमच्या मोबाईलमध्ये बघा आधीची आणि आताच्या क्वालिटीमध्ये किती डिफरन्स दिसतोय. सो त्यांनी ते बघितलं आणि ते बोलले क्वालिटी ॲज इट इज आहे, फक्त तुला जे दिसतंय ना ते व्यवस्थित नाही आहे. म्हटलं ठीक आहे, ॲटलीस्ट माझ्या ऑडियन्सपर्यंत चांगल्या गोष्टी पोहोचतील जे मला त्यांना दाखवायच्या किंवा पोहोचवायच्या त्या. सो असं काहीसं झालं. त्या दिवशीची बिर्याणी खरंच खूप छान झाली होती. मी छोटीशी क्लिप इथे ॲड केली आहे ती कशी दिसते म्हणून, ते नक्की तुम्ही बघा. सो अशी काहीशी आम्ही चिकन बिर्याणी बनवली होती. पहिल्यांदा मी माझ्यासोबत म्हणजे मी स्वतः ट्राय केली होती. मला तसं भरपूर गाईड केलं होतं कृषिकाने, कारण माझी मम्मी खूपदा बनवते आणि ती मम्मीकडे मोस्ट ऑफ टाईम असते, सो तिला माहिती होतं की कशी बनवतात वगैरे. आणि एकदम छान मोकळी झाली होती, दाणेदार झाली होती, अजिबात चिकट नव्हती झाली. भात पण व्यवस्थित शिजला होता आणि सोबतच चिकन पण मस्त शिजलं होतं. 1 नंबर टेस्टला झाली होती. आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केली. आणि हां, मी आज ना बिर्याणी 2 टाईमसाठी बनवली होती, म्हणजे सकाळी पण खायचं होतं लंचमध्ये आणि डिनरमध्ये सुद्धा आम्ही बिर्याणीच खाणार होतो, कारण ती एवढी छान झाली होती आणि आम्ही क्वांटिटी पण भरपूर बनवली होती. छान बिर्याणी खाऊन झालं. दुपारची छान अशी झोप घेतली. बराच मोबाईलचा आज इश्यू होता, तो सगळं सॉर्ट आउट करून घेतला. आणि त्यानंतर ना 2 दिवसानंतरचा हा व्हिडिओ आहे, कारण त्यानंतर त्या दिवशी मला काहीच शूट करायला जमलं नाही मोबाईलचा इश्यू असल्यामुळे. आता इव्हिनिंगला प्रीतमसाठी इथे कॉफी बनवते आणि मला ना आज खूप दिवसानंतर माझ्या साखरेचा चम्मच वापस भेटला आणि तो होता अव्यूच्या टॉईजमध्ये. आणि खूप दिवस मी शोधत बसली होती की कुठे आहे आणि आज मला तो फायनली भेटला आणि मी खूप खुश झाली. कारण आपल्या बायकांचं असंच असते की ज्या गोष्टींचं मेजरमेंट आपल्याला व्यवस्थित कळतं ती गोष्ट जर आपल्या जवळ असली तर ते बरं पडतं. आणि आज तो दिसल्यानंतर चम्मच मला खूप छान वाटलं. मी शुगर खूप कमी खायचा प्रयत्न करते आहे आणि त्याचबरोबर ना मी राईसही खायचं कमी प्रयत्न करते आहे, बिकॉज मला माझं जे बेली फॅट आहे ते कमी करून घ्यायचं आहे. चहा पण मी ऑलमोस्ट सोडला होता, पण आता कृषिका आली तर कधीतरी मी घेत असते. मला असं वाटते की कॉफी पण नको घ्यायला, किंवा घ्यायचं असेल तर गूळ वापरायचं इन्स्टेड ऑफ शुगर. सो बघूया, तसंही जमलं तर ते सुद्धा मी सुरुवात करणार आहे लवकरच. आता बघा इथे छान असा चहा बनवून घेतला आहे. आता बहीण आली किंवा आई वडील असले किंवा मग सासू सासऱ्यांकडे गेलं तर त्यांच्याबरोबर चहा पिण्याची वेगळीच मजा असते. आणि माझा ना हाफ टाईम एकदम फेवरेट आहे, कारण कृषिकाला पण चहा लागतो आणि मला पण कोणी सोबत असलं तर चहा लागतो, अदरवाईज मला चहा वगैरेची एवढी काही सवय नाही आहे. आता बघा इथे अव्यूची किती मला मस्का मारायचं चाललं आहे, कारण त्याला बिस्किट हवं आहे आणि ही गोष्ट मला माहिती आहे. तसं त्याला नाही म्हटलं ना तो घेत नाही, पण आपल्यालाही असं वाटतं की चला आता मोठा होतोय, सगळ्याच गोष्टी त्याला थोडंफार द्यायचं, इंट्रोड्यूस करायचं. आणि म्हणून त्याला एखाद बिस्किट मी पण त्याला देत असते. वेगवेगळे बिस्किट खायला त्याला तसंही आवडतं. आणि कृषिकाला टोस्ट आवडते, सो तिच्यासाठी यावेळेस मी टोस्ट घेऊन आली आहे डीमार्टमधनं. खूप सारे घेऊन आली होती, कारण ती आता आमच्याकडे बरेच दिवस राहणार होती. पण आज सडनली असं झालं सकाळी की तिला सडनली नागपूरला जायचं होतं, म्हणजे आजच ती निघणार होती. आता हे सगळं खाऊन पिऊन झाल्यानंतर तिचा डबा वगैरे मी पॅक करणार आहे आणि त्यानंतर ती निघणार आहे तिच्या गावाला, म्हणजे नागपूरला जाण्यासाठी. चला तर एक गोष्ट सांगते की तिला तिथे एकदम सडनली जावं लागते आणि त्यासाठी खरं तर मी दाखवलं नाही तिला की मला वाईट वगैरे वाटते तू चालली. पण मी खरंच सांगते, जेव्हा कधी माझे असे बहिणी येतात ना, म्हणजे आत्याच्या मुली असू द्या, मैत्रिणी असू द्या किंवा कृषिका असू द्या, मला खूप छान माझा वेळ जातो. त्यांच्याबरोबर बऱ्याच गप्पा गोष्टी होतात आणि हे लोक मला भरपूर हेल्प पण करतात. आणि यांच्या पुढे ना कोणत्याही गोष्टी बोलायला अजिबात भीती वाटत नाही. ती जात होती, पण कुठेतरी माझ्या मनात होतं की अरे यार काहीतरी असं होऊ दे की ती थांबली पाहिजे म्हणून. पण ते आज खरं तर शक्य नव्हतं, तिला जाणं खूप जास्ती गरजेचं होतं. आणि बघा मला तिला सोडायला जायचं होतं, कारण आज प्रीतम खूप बिझी होता आणि त्याचे मीटिंग्स कंटिन्यू सुरू होत्या. आणि अव्यूला इथे मी चमचे दिले खूप सारे खेळायसाठी आणि तो तिथे बिझी झाला. आणि त्यानंतर मी कृषिकाला घेऊन 2 व्हीलरने तिला सोडायला निघाली. आणि मी तिच्याकडनं प्रॉमिस घेतला आहे की लवकरात लवकर तिचं काम आवरून ती परत येईल. पण आता तिचं तिथे 2 महिने भरपूर काम आहे आणि सोबतच तिचं आता एज्युकेशन पण कंप्लीट
कंप्लीट होत आलं आहे तर तिला जॉब वगैरे पण सर्च करायचं आहे कुठेतरी. पुण्याला येण्याच्या मागचं हेही रिझन होतं की जॉब वगैरे सर्च करेल, बट सडनली आता तिला जावं लागत आहे. आणि बघा एवढं पाणी साठलं होतं, कंटिन्यू पाऊसही सुरू होता, पण खरं तर देवाने माझ्यासाठी म्हणूनच पाऊस थांबवला होता. मी तिला सोडायला आली आणि घरी जाईपर्यंत अजिबात पाऊस नाही आला. आणि या गोष्टीसाठी मला खूप छान वाटलं, कारण मला कुठेतरी भीती असते की मला सर्दी खोकला झालं तर अव्यूला ते लवकर लागेल, आणि म्हणून मी स्वतःला सुद्धा जपते आणि अव्यूला सुद्धा खूप जपते. आणि कृषिकाने डब्यामध्ये बिर्याणी घेऊन गेली होती, कारण तिला सुद्धा चिकन बिर्याणी खूप आवडली होती. आता बघा येताना ती एकच बॅग घेऊन आली होती, पण जाताना मी एका बॅगचे 2 बॅग तिला घरवून दिले होते, कारण बऱ्याच गोष्टी मला सुद्धा इथनं पाठवायच्या होत्या. तिची बस आली आणि त्यानंतर ती बसमध्ये बसून तिच्या गावाला गेली, म्हणजे नागपूरला गेली. आता चला माझा पण व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप की सिम्पलसा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि बऱ्याच गोष्टी तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यात ह्या सगळ्या गोष्टी बघून रिलेट करत असाल. आणि तुम्ही पण तुमच्याबरोबर पण असं काही होत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आपण भेटूया मस्त एका नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय.